प्लीज खाण्यावर नको ना राग काढू. चल पी दूध. नाही येणार आहे तारिणी मामी, येणार नाहीये. बरं ठीक आहे, नको पिऊस, दूध नको पिऊस, उपाशी राहा. मी तुला अजिबात फोर्स करणार नाहीये. उपाशी राहा, भरवणारच नाही मी तुला. चालेल? सॉरी. मम्मा ओरडली ना इराला. इरा बाळा, मम्माला खूप स्ट्रेस आहे. प्लीज समजून घे. तू गुड गर्ल आहेस ना. प्लीज दूध पिऊन टाकशील? ठीक आहे. दूध फिनिश कर, मी आलेच. ओके. बोल श्वेता. कौशिकी मॅम, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता काय झालंय? मॅडम, तुमच्या काकांची न्यूज कंटिन्युअस सगळ्या चॅनल्सवर फ्लॅश होते आणि आपल्या चॅनलबद्दल बाहेर खूप वाईट बोललं जात आहे. माहीत नाही कसं, पण आपल्या स्टाफला कॉम्पिटिटर्स करून ऑफर्स येतात जॉबच्या आणि ते रिझाईन करायचंही बोलत आहेत. दॅट्स टिपिकल दिव्यांका बिहेवियर. ऑपॉर्च्युनिस्ट, सेल्फ सेंटर्ड आणि सेल्फिश बाई आहे ती. मॅम, मला खरंच कळत नाही मी कसं हे सगळं हँडल करू. आधी तू एक काम कर, कोणाचीही रेजिग्नेशन एक्सेप्ट करायची नाहीये तू. कळतंय? या ओके मॅम. लिसन गाईज, दिव्यांका. बॉस, एक मित्र म्हणून सांगतोय, दयानंद खांडेकरांच्या केसपासून ना तू जेवढं लांब राहशील तेवढं चांगलं तुझ्यासाठी. हे बघ, उगाच काही कमी जास्त झालं ना तर सगळा ब्लेम तुझ्यावर येईल. पण त्यांनी मला जे काही सांगितलं ते सगळं जर खरं असेल तर. किती रेजिग्नेशन चालेल श्वेता? 60% स्टाफने रिझाईन केलंय. श्वेता प्लीज तिकडची सिच्युएशन हँडल कर. मी 10 मिनिटात पोहोचते. या. ओके. या. ताई, काय झालं? मला खरंच कळत नाही काय चालू आहे. 60% एम्प्लॉईजनी रेजिग्नेशन दिले आणि सगळं कंपनीसाठी खूप घातक आहे. केदार, असं अचानक? कारण काय आहे? दया काकांबद्दल मार्केटमध्ये ज्या अफवा पसरल्या आहेत त्याच्यामुळे झालं हे सगळं. MNNची बदनामी झाली या सगळ्यामुळे. ॲक्च्युली मला चॅनलमध्येच जाऊन कळेल की खरी परिस्थिती काय आहे. आय हॅव टू गो. ताई, मी पण पोहोचतो ऑफिसला. लवकर ये प्लीज. युवराज, काय चाललंय? चुकीच्या गोष्टींचे परिणाम, चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवल्याचे परिणाम आहेत हे रेजिग्नेशन लेटर्स आहेत. या सगळ्यांना आपली कंपनी सोडून जायचंय. आणि कोणामुळे? याच्यामुळे, याच्या बायकोमुळे. युवराज, युवराज, घरातले विषय प्लीज इकडे ऑफिसमध्ये आणू नको. नाही का, पण घरातल्या गोष्टींचे परिणाम इथे ऑफिसमध्ये होत आहेत ना. हे दोघं घरात आले, घरात प्रॉब्लेम झाले, ऑफिसमध्ये आले, आता ऑफिसमध्ये प्रॉब्लेम सुरू झाले. युवराज बास. या सगळ्या गोष्टी आपण घरी डिस्कस करूया. इकडे तमाशा करू नकोस. कळतंय? श्वेता, हे काय आहे? मॅम, मी सगळ्यांचे ईमेल आलेले तर सरांनी प्रिंटआउट्स मागले. रेजिग्नेशन आहे ते माहितीये मला. स्टाफ कुठे सगळा? सगळे वर्किंग एरियामध्ये आहेत मॅम. सगळ्यांना तुम्हाला भेटायचं आहे. ॲक्च्युली मॅम, सगळेजण जॉब सोडायचं बोलतात आणि जे प्रोबेशनवर आहेत ते इमिडिएट सोडायचं बोलतात. आणि तुझं काय? मॅम, आता सिच्युएशनच अशी झाली आहे की आपण कोणाला ब्लेम नाही करू शकत ना. ॲक्च्युली मॅम, आपलं रायव्हल चॅनल दिव्यांकाचं महाराष्ट्र 24 तास, त्यांनी दयानंद सरांचा नरेटिव्ह असं सेट केलं आहे की सगळं खूप अवघड होऊन बसलं आहे मॅम. या सगळ्याचे चॅनलवर असे परिणाम होतील असं मला खरंच वाटलं नव्हतं. MNNला मी स्वतःचं कुटुंब समजत होते. मला असं वाटलं होतं या परिस्थितीत माझं कुटुंब मला सपोर्ट करेल. पण ताई, मला असं वाटतं की आपण एकदा स्टाफशी बोलायला हवं. रादर तू तरी बोलायला हवंस. हो मॅम. त्यांचं काम आहे हे सगळं करणं. TRP साठी खोट्या न्यूज पसरवल्या जातात आणि त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात, मत बनवतात. पण प्लीज या सगळ्याला तुम्ही बळी पडू नका. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. दया काकांनी काहीच केलेलं नाहीये. अगं, वसुधावर सुद्धा खोटे नाटे आरोप झाले. घरातल्यांच्याकडून, बाहेरच्यांच्याकडून वाटेल ते तिला ऐकावं लागलं. पण ती अशी रडत नाही बसली.
खंबीरपणे उभी राहिली, लढली. तुझ्या बाबांनी सुद्धा तिच्या लढाईत तिची साथ सोडली, पण तिने हार पत्करली नाही, खंबीरपणे उभी राहिली नाही. अगं, तुला तर तुझ्या नवऱ्याची साथ आहे ना, आणि जेव्हा आपल्या जोडीदाराची साथ असते ना, तेव्हा आपली ताकद द्विगुणित होते. कुठल्याही दबावाला बळी पडू नकोस, आणि ही लढाई पण अर्ध्यात सोडू नकोस. थँक्यू सुमे. तू काहीही चुकीचं करत नाहीयेस. अगं, मी आहे तुझ्या पाठीशी. अरे खरंच खूप बरं वाटतंय तुझ्याशी बोलून. पण काळजी घे स्वतःची, आणि काहीही झालं तरी खचायचं नाही. हो, ठेवते. तू पण काळजी घे. हा, पण मॅडम, आम्ही असं ऐकलंय खांडेकरांच्या सुनेनेच म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबरनेच दयानंद सरांच्या विरुद्ध स्टेटमेंट दिले. मग आम्ही विश्वास तरी कोणावर ठेवायचा? या सगळ्यांचं उत्तर खांडेकराची घराचीच आहे. यांचंच नाणं खोटं आहे म्हणजे ते आपल्यावर आरोप कसं घालू शकतात? ए खांडेकरांबद्दल तू बोलणार? आमच्या घरातली व्यक्ती हा? अरे आमच्या घरातली माणसं आहेत ना, आम्ही बघून घेऊ ना काय करायचं ते. आणि तुला कोणी थांबवलं इकडे? चल निघ, चल. जायचं निघून जा, घरात जायचं निघून जा. सांगितलंय बोलायला. आई अशी काय करतेस तू? ऐकलं नाहीस का? एका माणसामुळे आपल्या घरातल्या माणसांवर ते चिखल उडवतात. पण सर, काय चुकीचं बोलला तो? तुमच्या घरातल्या फॅमिली मेंबरच्या चुकीमुळे आम्हाला सगळ्यांना का शिक्षा? हे बघा, बघितलंस का? ही अशी माणसं आहेत सगळी आपल्याकडे कामाला. जेव्हा चांगले दिवस असतात तेव्हा चांगले राहतात, आणि आता जेव्हा पोट बुडायची वेळ आली तेव्हा सगळं पळ काढताय. युवराज, प्लीज. घरात काय आरसे बिरसे आहेत की नाही बघत जा जरा. युवराज, तुम्ही मला तुम्ही problem तुमची वाढवू लायकी आहे का? नका. तुम्ही बोलणार खांडेकरांबद्दल? युवराज, माझ्यासाठी प्रॉब्लेम्स वाढवू आपल्या नकोस, फॅमिलीबद्दल please. बोलतायत ते. प्लीज. आमची लायकी नाही असं वाटतंय ना तुम्हाला? आम्ही कशाला काम करायचं इथं? ए चला रे, बॅग घ्या. हा, निघा. चला, निघा. एक मिनिट माझं ऐकून घ्या. घ्या, ही आली बघा तारिणी खांडेकर. तिनेच दिला ना स्टेटमेंट दयानंद सरांच्या विरुद्ध. तारिणी, ठीक आहे.